सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. शेतकरी बांधवांनो, आज आपण बघणार आहोत भेंडी पिकामध्ये सर्वात उत्कृष्ट वाण म्हणजे ॲडव्हांटा कंपनीची गोल्डन राधिका याच बियाण्याविषयी आणि उत्कृष्ट भेंडीविषयी चर्चा करणार आहोत. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला शेतीची मशागत आणि थंडीमध्ये या भेंडीची लागवड का केली पाहिजे आणि कशासाठी करावी आणि उत्पन्नामध्ये वाढ कशी करावी, ॲडव्हांटा कंपनीची गोल्डन राधिका म्हणजे राधिका भेंडीविषयी आपली आज ही पूर्णपणे व्हिडिओ होणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला चांगली शेताची मशागत करायची आहे. हिवाळ्यामध्ये जर तुम्ही कांदे लावले असेल तर उन्हाळी कांदे लाल कांदे लावले असेल तर ते काढून घ्या शेतातून, किंवा दुसऱ्या पिकामध्ये तुम्ही लावू शकता त्या ठिकाणी. सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाटपाण्यावरती सर्व रोंब्यावरती राधिका भेंडीची लागवड टाळायची आहे. रोपे लावू नका, डायरेक्ट बियाणे लावू शकतात. तुम्हाला हे बियाणं बेडवरती मल्चिंग टाकून लावायचे आहे. याचं तापमान टेम्परेचर चांगलं राहतं आणि भेंडीचा उत्कृष्ट दर्जा येतो आणि भेंडीला लवकर फळ लागतं. शेतकरी बांधवांनी, भेंडी लवकर येते. तुम्हाला बेड पाडून घ्यायचं आहे. झिकझॅक पद्धतीने किंवा 1.5 फूट अंतरावरती आपल्याला भेंडी लागवड करायची आहे. प्रत्येक बियाण्याची लागवड करायची आहे. बियाण्याचे खर्च तुम्हाला राधिका भेंडीचा 250 ग्रॅम म्हणजे पावशेर बियाणे तुम्हाला शेतकरी बांधवांनो हे आपल्याला 1600 रुपयाला, अर्धा किलो बियाणे 3200 रुपयाला आणि 1 किलो बियाणे 64,400 रुपयाला मिळून जाईल तुम्हाला बियाणे. त्याच्यानंतर चर्चा केली बियाण्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती पाण्याचे नियोजन आपल्याला याच्यावर ड्रिप इरिगेशनमधून करायचे आहे. कोणत्याही प्रकारचे ड्रिप वापरा तुम्ही, तुमच्या मनावरती आहे मल्चिंगमध्ये. आणि त्याचबरोबरीने आपल्याला आता झाडाची हिवाळ्यामध्ये काळजी कशी घ्यायची. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ना काळजी घेण्यासाठी झाडावरती या व्हरायटी आहे याच्यावरती कोणत्याही प्रकारचा लवकर रोग येत नाही. शेतकरी बांधवांनो, रोग न आल्यामुळे ही जास्त रोगाला बळी पडत नाही. मधून तुमच्या एका झाडावरती मावा येऊ शकतो, काही वेळेस थोडे झाडाची पाने पिवळे होऊ शकतात किंवा झाडाच्या खालून काळा मावा येऊ शकतो. असे 2-3 प्रकारचे असे 100 झाडापैकी 5 ते 6 झाडांना आढळून येऊ शकतो हिवाळ्यामध्ये. त्याच्यावरती उपाय पण मी सांगतो तुम्हाला. रोगर बॉक्सर हे जवळजवळ आपल्याला 40 ते 50 ml प्रति पंपामध्ये वापरायचं आहे. इमिरोक्लोप्रिड पण वापरू शकतात औषध. आणि झाडाची रोगप्रतिकार शक्ती मजबूत असल्यामुळे उत्पन्नामध्येही वाढ भरपूर चांगल्या प्रकारे होते शेतकरी बांधवांनी. त्याच पद्धतीने जर विचार केला, फवारणी सांगितली आता खते 10-26-26, 24-24 खतांचा दर्जेदार दाणेदारचा आपल्याला खतांचा या ठिकाणी उपयोग करायचा. भेंडीला लिक्विडमध्ये तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिप इरिगेशन सिस्टममधून तुम्ही देऊ शकतात. ते तुम्हाला खत वाया जाण्यापेक्षा डायरेक्ट झाडाच्या मुळापाशी, आणि झाडाची पांढरी मुळे वाढायची असेल तर तुम्हाला हे खते तुम्ही देणे फार गरजेचं आहे. आणि उत्कृष्ट दर्जा वाढतो, झाडाची हाईट एकदम चांगली होते. आणि या झाडाला भेंडीला एकदम लगत म्हणजे एकदम अगदी जवळ भेंड्या येतात. आपल्या जवळ भेंडीच्या लाईफमध्ये म्हणजे एकदा जर बियाणे लावले ते 45 दिवसापासून आपला पहिला तोडा चालू जर झाला देण्यास, तर हे आपल्याला 7 ते 8 महिन्यापर्यंत उत्पन्न देण्याची काळजी घेतं. जर तुम्ही व्यवस्थित झाडाची काळजी घेतली तर खत पाणी आणि हिवाळ्यापासून संरक्षण जर फवारणीमध्ये केले तर, आणि टायमिंग त्याला खते देत राहिले तर हे आपल्याला कधीही मागे वळून बघण्याला लावणार नाही. हजारोच्या बियाण्यापासून लाखो रुपये कमवण्याची क्षमता आपल्या या तरकारी पिकाकडे आहे शेतकरी बांधवांनो. म्हणून तुम्ही भेंडी लागवड करू शकतात. ते आपण चांगली व्हरायटी सांगितलेली तुम्हाला, गोल्डन राधिका, ॲडव्हांटा कंपनीची गोल्डन राधिका भेंडी म्हणू शकतो. बाजारामध्ये जर याची डिमांडचा जर विचार केला ना, भरपूर अशी मागणी आहे या भेंडीला शेतकरी बांधवांनो. मागणी म्हणजे कशी, जर समोरची भेंडी आपली 50-60 रुपयाला जाते तर ही 10 रुपये किंवा 5 रुपयाने निश्चित जास्त जाते. ही गॅरंटी आहे या कंपनीची. एकदम बियाण्याची उगवण क्षमता पण खूप चांगली आहे. 99.8% बियाणं अंकुरित होतात या कंपनीची कोणत्याही प्रकारची स्पॉन्सरशिप नाही माहिती. फक्त शेतकऱ्यांना ना जे आहे ना चांगले बियाणे द्यायचे, दर्जेदार हायब्रिड वाण द्यायचे. आणि अशा माझा वैयक्तिक अनुभव आहे. कारण की शेतकऱ्यांना खूप मोलमागाचे बियाणे घेतात, नंतर त्यांना पैसे नाही होत. मग ते व्हिडिओवाल्याला शिव्या देतात, त्याच पद्धतीने कंपनीच्या खराब करतात. असं कोणत्याही प्रकारचा हेतू नाही. आपल्याला फक्त चांगले बियाणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न देणारे व्हरायटी सांगितलेली आहे तुम्हाला. शेतकरी बांधवांनो, तुम्ही अशा पद्धतीने राधिका भेंडीची लागवड करू शकतात आणि दिवसाआड तुम्हाला
1500 किंवा ₹1000 निश्चित होणार. 20 गुंठ्यामध्ये तुम्ही अर्धा किलो बियाणे लावा. खूप दाट होईल. थोडं अंतर ठेवायचे, कारण की खालून पण जास्त फुटवे फुटतात या झाडाला. आणि साईडला जर फुटवे फुटले नाही शेतकरी बांधवांनो, त्या फुटव्याला लगत लगत भेंड्या येतात. म्हणजे एकाच वेळेस काही झाडांना कसे काही बियाणांच्या फक्त सरळ शेंड्याला हे येत असतात, भेंड्या येत असतात. तर तशा पद्धतीने नाही आहे इथे. इथे आपल्याला फक्त वरती शेंड्याला पण एकदम जवळ भेंडी येत राहते. आणि त्याच पद्धतीने खाली पण ना अ, खूप फुटवायला पण भेंड्या चालू होतात. म्हणजे आपल्याला 60 दिवसानंतर एकाच झाडाला डबल टिबल उत्पन्न आपल्याला मिळण्यास सुरुवात होते शेतकरी बांधवांनो या भेंडीचे. आणि भेंडीची रोगप्रतिकारशक्ती पिवळ्या रोगाला बळी पडत नाही. माव्याला थोडीशी बळी पडते 4-5% 100% मधून. आणि झाडाच्या खालून त्या पण माव्याला, काळ्या माव्याला. तर त्याच्यावरती तुम्हाला पहिल्यांदा उपाय पण सांगितले आहे. त्या तुम्ही उपाय करू शकता. चांगले नियोजन जर असले ना, त्या ठिकाणी तुम्ही लाखोची उलाढाल करू शकतात. ते पण स्वतःच्या पैशावरती, कष्टावरती विश्वास असेल तर तुम्हाला. मी स्वतः वैयक्तिक राधिका भेंडी लावली होती शेतकरी बांधवांनो. 45 ते ₹42,000 मी केले होते. फिक्स आकडा आपला त्याच रेंजमध्ये आहे. अनेक शेतकरी म्हणून तुलाच फिक्स आकडा नाही माहीत, तर तू आम्हाला कशाला सांगतो. त्याच लेवलमध्ये आपण थोडे कमी जास्त होऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बियाण्याची लागवड व्यवस्थित केली तर अंकुरित चांगली होईल. खतांची काळजी घेतली तर भेंडीला उत्कृष्ट दर्जेदार भेंडी लागत जाईल. कवळी भेंडी तोडायची आणि बाजारामध्ये विकायला खूप डिमांड आहे. आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये लग्नाचा सीझन असतो. या दिवसामध्ये खूप मागणी असते भेंडीला. आणि भेंडी ही 70 ते ₹80 किलो प्रति बाजारामध्ये जाते. हात विक्रीला तर ₹80 तर कुठेही मरण नाही. त्याच्यामुळे तुम्ही हात विक्री केली तर खूप फायदेशीर ठरशाल. आणि तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळून जाईल आणि भरघोस पैसे पण मिळेल. कमी उत्पन्नामध्ये जास्त उत्पन्न म्हणजे पैसे भेटून जातात या थंडीच्या दिवसामध्ये भेंडीमध्ये. तर मिळूया शेतकरी बांधवांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. व्हिडिओला असाच प्रतिसाद देत चला.